तारखेला दुपारी 4 वाजता शपथविधी होणार आहे। नागपुरात 15 तारखेला दुपारी 4 वाजताची वेळ देण्यात आली आहे शपथविधीसाठी। महत्त्वाची बातमी कृष्णा, या संदर्भात काय सांगाल? दुसऱ्या आपण पाहतो की 14 तारखेला म्हणजे उद्या शपथविधी होईल अशी मागच्या काही दिवसापासून चर्चा होती, मात्र अखेर आता परवा नागपूरमध्ये संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कारण नागपूरमध्ये अधिवेशन आहे आणि त्यामुळे ज्या काही आमदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे किंवा जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांची फरफट होऊ नये यासाठी हे उपाययोजना केल्याचं कळत आहे। आणि नागपूरमध्ये अधिवेशनाच्या निमित्तानं जे आमदार सगळे पोहोचतील त्यांना अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा नागपूरमध्ये होणार आहे। नागपूरच्या राजभवनामध्ये संध्याकाळी 4 वाजता हा शपथविधीचा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। कारण मागच्या काही दिवसापासून ज्या काही चर्चा होत्या आणि खातेवाटपाचा सगळा जो काही प्रश्न आहे तो पूर्णपणे सुटल्यानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये जो काही समन्वय आहे तो सध्या सुरू आहे आणि अखेर शपथविधीचा मुहूर्त हा ठरलेला आहे। रविवारी संध्याकाळी 4 वाजता नागपूरमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, त्यामुळे कोण कोण आमदार मंत्रिमंडळामध्ये येतात, कोण शपथ घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपकडून त्याचबरोबर शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणते आमदार नव्या मंत्रिमंडळामध्ये पाहायला मिळणार आहेत किंवा नव्या चेहऱ्यांना कुठल्या संधी मिळते आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी